तू आणि तो आशिष तुम्ही सेमच आहेत, फक्त नाव आमचं पुढे ही वाली काचा. मग कोणाचं नाव पुढे? खरं तर कोण आहे आम्हाला माहिती आहे. खरा कोण आहे? विवेक आहे. विवेक 40 साल के शरीफ लड़के. 37 रे. 37. डिलिंग आहे ना. जय श्रीराम पब्लिक, गुड मॉर्निंग गाईज. आपण निघालो आता. ही गाडीची काच आहे ना, त्या दिवशी गॅरेज मध्ये दाखवली होती तुम्हाला, ती बघूया. इन्शुरन्स मध्ये जर क्लेम झाली तर ब्रेकडाऊन करूया ती आणि बघूया आपला काम होतोय का, कारण की रात्री तर भरपूर प्रॉब्लेम होतो चालवताना गाडी. तर आता उठलोयच लेट. 10:30 वाजता आपली मॉर्निंग झाली ना. 11:20 निघालो घरातून बाहेर. काल आपण घेतला होता ब्रेक. ठीक आहे, एक दिवस काहीतरी ब्रेक घेतला पाहिजे भाई हप्त्यातून, नाहीतर कसं चालेल. एक दिवस एकदम मस्तपैकी सायलेंट राहायचं एकदम भाई. नो व्लॉगिंग, नो फिरणं, फक्त घरात झोपून काढायचे. असे पण झोपूनच दिवस काढतोय सध्या, थोडे दिवस अजून. आर्यनला घेऊन चाललो ठाण्याला. काच फोडली नाही पाहिजे त्याने. काच फोडली तर अशीच दिले. मीच घाबरलो. त्या दिवशी तुला मुंबईला बोलायला पाहिजे होता. एकटा नाही रे, माझ्या लक्षात नाही राहिला भाई. तुला कसा सर्वांना फोन केला मी, तूच विसरला. पहिला आशिषला गेलेला. काय बोलतो? गरिबांना थोडी. हो, तू गरीब झाला. मला झोपायला लागेल घरीच. घरातून बाहेर नाही निघता येणार मला, तू गरीब झाला तर. हो, वेगळं वाटतं, पण आता काय मजा येते ना करायला मला शूट. हे म्यूट होणार. हा, तू आणि तो आशिष तुम्ही सेमच आहेत, फक्त नाव आमचं पुढे. ही वाली काचा. मग कोणाचं नाव पुढे? खरं तर कोण आहे आम्हाला माहिती आहे. खरा कोण आहे? विवेक आहे. विवेक कुठला लोधाला पळतो विवेकला. विवेक काय बोलतोय बघा. मी काय बोललो नाही. बड़े दिनों के बाद रिंकू भाई मिले. हाय गाइस, हाउ आर यू? सो रिंकू भाई को ज्यादा दिखा नहीं सकता हूँ मैं, क्योंकि रिंकू भाई थोड़ा वांटेड है. ऐसे कुछ भी बोलता है ये, खाली बातें मारता हूँ मैं. सबको पता है तुम वांटेड हो क्या हो. शरीफ लड़के है रिंकू भाई. 40 साल के शरीफ लड़के. 37 रे. 37 के गाइस. सनकिस मिल रही है क्या आपको? सनकिस? हाँ, मुझे मिल रही. रिंकू. डिलिंग आहे ना आपला. सेंटर वाली दूध की तरफ. तर भाई आपली काच तर बदलून झालेली आहे. काच क्लेम करायला गेली ना, तेव्हा मी भांडुपला गेलो होतो रिंकूबाई सोबत, म्हणून मी थांबलो नाही तिथे आणि येताना डायरेक्ट गाडी घेऊनच आलो.